पुण्यासह राज्यभरामध्ये आपण पाहतोय गॅस टंचाईची तीव्र झळ बसू लागलेली आहे आणि याचा मोठा फटका शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायाला बसलेला आहे। पुणेकरांचे लाडके आणि टिळक रोडवर असणारे ऐतिहासिक बादशाही उपहारगृह गॅस अभावी बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पाहूयात। गॅस टंचाईचा फटका आता हॉटेलला बसू लागलेला आहे आणि हॉटेल अशा प्रकारे बंद करण्याची वेळ आली। पुण्यातील प्रसिद्ध असं हे बादशाही हॉटेल आहे, उपहारगृह आहे। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती नाश्त्यासाठी सकाळच्या सुमारात होत असते। मात्र अशा प्रकारचा बोर्ड लावून गॅस टंचाईमुळे उपहारगृह 12 आणि 13 तारीख 2 दिवस बंद राहील असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की 1936 पासून या उपहारगृहाची खरं तर सुरुवात झाली आणि त्यानंतर आत्ता आपण देशभर पाहतोय युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच अशा प्रकारचे अनेक उपहारगृह जे आहेत ती पुण्यातील बंद करण्याची वेळ आलेली आहे किंवा या ठिकाणी गॅस मिळत नसल्यामुळे त्यांनी हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावलेले आहेत आणि गॅस टंचाईमुळे हे सगळं होतं आहे असं सांगितलं। त्यामुळं पुण्यातील ज्या प्रकारे चहाची दुकानं, मेस आणि उपहारगृह जे आहेत ते बंद होत आहेत, त्यामुळे गॅस टंचाईचा फटका जो आहे तो आता पुणेकरांनाही जाणवू लागला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।